अजून सांगतो, अजून जर गॅसेसचा त्रास असेल तर वेलदोडा, इलायची, काय म्हणता, इलायची का वेलदोडा, समजलं ना तुम्हाला, काहीतरी म्हणा तिकडे, तुम्हाला समजलं बाद झालं तर ते घ्यायचं दिवसभरात. आत काळे दाणे असतात बघा त्यात, तर ते एक 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 करून खायचं दिवसभरात, एक वेलदोडा खायचा. गॅसेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. नाहीतर काय माणसं कुठनं घोरतात कळत नाही, तिकडं का तिकडं एवढा आवाज काढतात, टार 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 टार, ट्रॅक्टर चालू झाले जरा. हां, काय अवघड आहे, असं रूम मध्ये झोपवायचं असलेलं अवघड आहे, माळावरच नेऊन झोपवायला पाहिजे, तरारा सुट्टी नाही. हां, अनुभव आहे तो, आमच्याकडे येतात. मला पुण्यावरून माझ्या पुण्याच्या ह्याच्यात नाही केंद्रावरती एक जोडपं आलं होतं, दोघं जण भांडणच चालू. भांडण कशाबद्दल, हे घोरतात बघा मला झोप लागत नाही, ते म्हणजे तू घोरतीस म्हणून मला झोप लागत नाही. दोघंही शांत झोपा म्हणलं, जरा थांबा मी सांगतो. ते म्हणजे कुठनं घोरते कळतच नाही, हवं तिकडं आणि इकडं दोन्हीकडं चालू असते. रूम मध्ये म्हणते वास आणि आवाज दोन्ही चालू. लग्नाला 30-35 वर्ष झाली होती म्हणले वासच सुट्टी नाही. हा, कसं असते मध्ये माणसाचं सगळं वेगळं असतं, विचित्र असते. 30-35 वर्ष लग्नाला झालते, ती बाई म्हणतो ती दोन्हीकडं घोरतंय, त्याला बंद करा. म्हणलं वेलदोडा खा बाबा, आणि जर कोण घोरत असेल आजच्याच घोरणं बंद. तूप घ्यायचं, कोमट करायचं, 2-2 थेंब नाकात सोडायचं, कोमट कोमट तूप. घोरलं ना तर फोन लावून द्या, मी ऐकत बसतो रात्रभर. घोरणं बंद आजच्याच, एवढं सोपं आहे. काय खर्च आहे सांगायला. घोरतात ना त्यांना नाकात खरंच आज तूप सोडून बघा, मग तुम्हाला पटणार. अहो, हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सगळे साधे साधे इलाज आहे, पण आम्हाला माहितीच नाही, माहितीच नाही. तर हे थोडंसं पाया पडून सांगतो मी, माहिती करून घ्या. ह्याला जास्त खर्च आहे का, 2 थेंब तुपाला काय खर्च आहे सांगा. 15 दिवस केला तर घोरायचंच बंद होते. म्हणून हे करून बघा, साध्या साध्या गोष्टी असतात. तर चला, मसाल्यांवरून आपण थोडीशी आता संस्कार संस्कृतीकडे वळू. नमस्कार म्हणलं की आपण फाटकन नमस्कार कसा घालायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या नमस्कारावरती आपलं चरित्र समजतं, आपलं चारित्र्य कसं असते, आपण काय लेवलचे आहोत ते आपल्या नमस्कारावरती समजते. आपले संस्कार संस्कृतीची सुरुवात ही नमस्कारावरून होते, आणि हे सगळ्या जगानं मान्य केलं कोविडमध्ये की नमस्कार असंच घालायचा असतो. बरोबर आहे ना, केलं का नाही, का हातात हात घालून कोण करत होतो कोविडमध्ये. कोरोनाच्या काळात हातात हात घालायला बाहेरच्या देशाने कसं असते, हॅलो हाय, कशाला, अवघड आहे. अहो, कोण कोण असं करून आलेलं असते, हॅलो हाय, त्याच्यापेक्षा हा नमस्कार बरा. हा, हे नमस्कार एकदम एक नंबर, आणि हे जगानं मान्य केलंय. आणि जगातल्या सगळ्या कंट्रीजमधून आपल्या भारताचे संस्कार संस्कृतीवरती अभ्यास करायला माणसं PhD करायला बाहेरच्या देशातली येतात, आणि आमच्या इथं फुकट आहे म्हणून कदाचित आम्हाला किंमत नाही. हे असं झालेलं आहे. साध्या साध्या गोष्टी असतात बघा, साध्या साध्या गोष्टी. जर मधून भांग पाडलात ना माता भगिनी, तुम्हाला सांगतो ताई, तुम्ही भांग मधनं पाडायचा. मधनं भांग पाडला की मेंदूतले सगळे जे लिक्विड्स असतात ना, हे ऑटोमॅटिक बॅलेन्स राहतात. ऑटोमॅटिक म्हणजे आत्महत्येचे विचार जे महिलांच्या मनामध्ये येतात ना, किंवा बघा मीच म्हणून ह्याच्याजवळ राहिले, दुसरी कोण टिकलीच नसती, कशाला बोलता, त्यानं पण तुम्हाला मन सांभाळून घेतलंय, तो म्हणूनच तुमच्याजवळ टिकलाय. नाही, प्रत्येक बाईच्या मनात काय सांगा, मी म्हणूनच सहन केलं, मी म्हणूनच राहिलो, मी होतो म्हणून संसार झाला. गैरसमज आहे. दुसरी कोणी असती तरी केलाच असता, केला असता का राहिला असता. आम्ही काय असंच आहे का, काहीच येत नाही का. प्रत्येक बाईला वाटते आमच्या ह्यानं कोणी गंडवू शकतो, काय भोळा शंकरच आहे, काय कळत नाही आमच्या ह्यांना. त्याला सगळं कळत असते, ते दाखवून देत नाही. मगाशी मी सरांना म्हणलं, गुरुजींना आमच्या, तिने धाडस दाखवलं मगाशी माझ्यासमोर, एक फार मोठं धाडस दाखवलं गुरुजींनी. कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही मोबाईलला, आणि बायकोकडे मोबाईल दिला. आयला म्हणून धाडसच आहे माणसाचं, विदाउट पासवर्ड. मी त्यांना म्हणलं सुद्धा, म्हणलं ताईना पासवर्ड माहिती नाही का, पासवर्डच जमत नाही म्हणाली. नशीबवान नाही म्हणलं, नाहीतर हल्ली पासवर्ड विचारा की नवऱ्याला, सगळं माहिती असते, सांगत नाही. तर चला, साध्या साध्या गोष्टी असतात, फक्त गैरसमज डोक्यातनं काढा. तुम्हाला सांगू का, महिला शिकल्या चांगली गोष्ट आहे. शिक्षण झालं, महिलांनी खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे. मी त्या गोष्टीसाठी ॲग्री आहे, मान्य आहे. पण खांदा वेगवेगळा करून काम करू नका.
बऱ्याच महिला काय करतात की नवऱ्याला चुकीचं म्हणणे, वाईट म्हणणे, मला काय गरज नाही, चल मला नोकरी आहे, माझं मी बघतो, हे जरासं डोक्यातनं काढा. शिक्षणाबरोबर असं काही वेळ डोक्यात घेऊ नका. तुमच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी असू दे आणि तुमच्यासोबत नवरा नसू दे, तुम्हाला काही किंमत नाही. लोक तुम्हाला चांगलं म्हणत नाही. तुम्हाला वाटत असेल आपण ह्या समाजात राहतोय, मला समाजाची फिकर नाही, हे डोक्यातनं काढा. शेवटी मेल्यानंतर समाजाचं येणार आहे तुम्हाला न्यायला. आणि ह्या समाजात राहतो म्हणल्यावर आज ही काय माणसं काय वेडे आहेत का हो? यांनी समाजाचं देणं लागतो. आमचे चिटणीस साहेब म्हणले मगाशी, आम्ही काहीतरी समाजाचं देणं लागतोय. खरोखर यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे आमचं साऊंड असोसिएशन आहे ना, टाळ्या जोरात वाजवा, त्या तर जरा शेंगडपणा करू नका. कारण कसं आहे, ह्या माणसांनी समाजाचं देणं लागतोय म्हणून काहीतरी केलं नाही. आज मला इथं कशासाठी आणलं? मीही येतो, मीही कार्यक्रमाला येतो. मी कुणाकडूनही आजपर्यंत 1 रुपया घेतलेला नाही. माझा नया पैसा नाही. मी 30-35 वर्ष झालं काम करतो. नाही, माणूस म्हणून जन्माला आलो एवढं तरी करायला पाहिजे माणसासाठी. मिळवायचं, साठवायचं आणि मरून जायचं. मी कितीही छान बंगला बांधला तर माझी पोरं मला माझ्या बंगल्यासकट पेटवणार नाहीत, मला चांगलं माहिती आहे. नाही पेटवणार, नाही मला काचेच्या पेटीत ठेवणार नाही. 3 तासामध्ये कार्यक्रम कोण रिकाम होणार? पोरगा आमचं नुसतं उचला झालं. ह्याच्या पलीकडे काय बघू? आयुष्यभर उपाशी राहते का? काय नाही हो, काही नाही. काम असं करा, असं काम करा. तुम्हाला सांगू का, क्यों मरते हो सनम के लिए, क्यों मरते हो सनम के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, जिंदगी में करो कुछ ऐसा काम कि तिरंगा भी नीचे आए तुम्हारे कफन के लिए. ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून चांगलं काम करून मारायचं बघा, साठवून मारायचं नाही, साठवून मारायचं नाही. म्हणून मी फुकट येतोय, पैसे घेत नाही म्हणजे मी फार मोठं काम करतोय असलं काय नाही. मी डिस्कवरी चॅनलवरती हत्तीचं पिल्लू एक खड्ड्यात पडलं होतं आणि बाकी सगळ्या हत्तीने मिळून त्याला वर काढलं होतं. सगळ्या हत्तीने काय गरज चाललेली सांगा? 2 तरुण हत्ती खाली उतरले, तिने वर ढकलला, सोंडेत सोंड अडकली, वरती घेतलं. नंतर ते पण तरुण हत्ती होते, ते पण वरती आले, त्यांना पण वरती घेतलं. अहो, जनावरांना कळते, आम्हाला का कळत नाही? तुम्ही आम्ही काय करतो माहिती आहे? कुणी जर गाडी घेतली, शेजापाजाऱ्यांनी घेतली, आमची कधी यायची, आम्हाला असं कवा मिळायचं, हे चालू असते. आपण घेतली शेजापाजारी, त्याच्यापेक्षा बेकार. डिझेलची कशाला घेतली? पेट्रोलवरची घ्यायची तर डिझेलच्या बंद होणार आहेत. अहो ती पेट्रोलवरची आहे. अहो कशाला पेट्रोल? CNG घ्यायची नाही का? CNG परवडती हो. CNG आहे म्हटलं की म्हणतात अहो इलेक्ट्रिक घ्यायची हो. इलेक्ट्रिक आहे म्हटलं की ना, अहो ती कुठं पण पेटती, कशाला घेता? मग आम्ही काय ते गाडा करून 4 चाकाचा असं ढकलतच हिंडावं का काय? हा, त्याच्यावर हिंडलं तरी हिंडू देणार ना. काय एवढा पैसा आणि 4 गाडा करतो त्याच्यावर हिंडतोय? काय बोलायचं सांगा? माणसांना काही बोलता येत नाही. तुम्हाला गंमत बघायची असेल तर घर बांधायचं आणि वास्तुशांतीला पाहुणं बोलवायचे. नाही जर 100 चुका काढल्या ना घरात तुमच्या, तुम्ही सांगाल ते ऐकेन मी, सांगाल ते. तुम्ही म्हणलात का नाही इथे डान्स करून दाखव, मी डान्स करून दाखवायचं. हा, अहो आपण तेवढं तयारीच आहे. सांगा तुम्ही, लावा झिंगाट गाणं, नाही नाचलो तर विचार त्याला काय. हा, चिमणी वर्षाला घर बांधती, कधी वास्तुशांतीला बोलली कोणाला? बोलले काय? आम्हाला काय लय किडा, घर बांधलंय बघा, घर बांधलंय आहे का नाही? पाहुणं बोलवायचं, पाहुणाला की अहो जिना हिकंड कशाला काढलं, तिकंड काढायचा होता. अरे मला कुठनं बी काढायचा, तर माझं घर आहे, मी बरीच लोक अहो बाहेरनं काढलं असतं तर वर 2 कुळं ठेवता आले असते. अरे ते कुळं कोण डोक्यात घ्यायचं? मी माझ्यासाठी बांधले, कुळांसाठी नाही. बाहेरनं काढला, आतनं काढला, ते सोपाच लहान केला. मी माझ्या आईला घर बांधून दिलं, बाथरूम मध्ये 2 बल्ब लावले, एक गेला तर दुसरा असावं म्हणून. खेडेगावात आहे. एक जण आला मला म्हणला 2 बल्ब कशाला लावल्यात? म्हणलं मला डान्स करायचा आहे. तर तुला काय करायचं? हे कुठं नाही काय काढलं तर शेवटी जेवणात खोट काढून जाणार. एवढं घर चांगलं बांधलंयस, जेवण बेकार घातलं हे म्हणणार. ते हे घालायला काय नाही काय खोड काढून जातात. म्हणून तुम्हाला सांगतो, विनंती करतो की काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. हा, समजून घ्यायच्या असतात, काही गोष्टी व्यवस्थित राहायच्या असतात. म्हणून प्रत्येकानं काय करा की महिला शिकल्या मान्य आहे मला,
खांद्याला खांदा लावून जोडीनं काम करा. आपण काय सर्कसमध्ये काम करत नाही एका चाकावर सायकल चालवायला, बरोबर आहे ना. सगळ्यांनाच जमेल असं नाही आणि ते जमवू पण नाही असं माझं मत आहे. तुमच्याकडे काही नसू दे, भले फाटकी साडी अंगावरती असू दे, नवरा शेजारी उभारला ना, तुम्हाला जी किंमत आहे ती कुठंच नाही आहे, कशातच नाही. ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. भले एक वेळचं जेवा, पण तुमच्यासोबत तुम्हाला जोडीदार असायला पाहिजे. हे कधी कळते माहिती आहे, तुम्ही मेला ना 15 दिवस चैनीत जातात. घरात पाहुणे रावळे असतात, जेवण करायला लागत नाही, भांडी घासायला लागत नाही, कोण ना कोण तर आणून देतंय खायचं. 15 दिवसानंतर सगळी जातात का नाही साड्या नेसून, त्यात सुद्धा भांडणं काढतात, मला असलीच साडी घेतली तसली साडी घेतली. भाऊ मेला याचं बघत नाही, साडीवर भांडणाऱ्या बहिणी आहेत, साडीसाठी भांडणाऱ्या. भाऊ मेलेल्याचं काय नसतंय. आणि त्यावेळेस मग समजतंय की ही दुनिया कशी आहे. आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते, ती घालवू नका. खुशीत राहा, आनंदात राहा. ज्या घरात आनंद आहे, ज्या घरात हसणे आहे, त्या घरात आजारांना थारा नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण हिंमत वाढते. बायको सोबत असेल, पाया पडून सांगतो, नाराज करू नका. तुम्हाला मेहुणीची जास्त काळजी असते, पाहुण्यांची जास्त काळजी असते, बहिणीची जास्त काळजी असते, रस्त्याकडेला काळी बेरी उभारलेली असते ना, तिची काळजी असते. एखाद्या काळ्या बाईची गाडी बंद पडू दे, तुम्ही लगेच थांबणार. जोपर्यंत प्रेयसीची काळजी भयानक. रस्त्यातून जाताना जानू बघ पुढं खड्डा आहे, पडशील, जानू बघ. बायकोला पुढं बघ, मरशील, खड्डा आहे पुढं बघ. ती भाषा असते, ती बंद करा जरा. स्टॉप, जरासं स्टॉप करा प्लीज, विनंती. बोललेलं खोटं आहे का ताई? कसं असतंय? मैत्रिणीचा फोन आला, हॅलो, बोल ना. नाही रिकामाच आहे, मला काही काम नाही. तुला रिकामाच आहेस तू, तुला काही काम असतं. बायकोचा फोन आहे, हॅलो, हां जरा कामात आहे, नंतर कर. बायकोचा फोन होता. जरासं कंट्रोलमध्ये या. हो का, मी असं म्हणत नाही की बायकांचं सगळंच ऐका, फायदा नाही आहे, मला चांगलं माहित आहे. बरोबरी मातीच्या चुली आहेत. बायका 100 सांगत असतात, सगळंच ऐकायला पाहिजे हे मी म्हणत नाही, मी ऐकत नाही, तुम्ही सगळं ऐकू नका. पण 10 गोष्टीतल्या 2 गोष्टी ऐका. आयुष्यात परमेश्वर तुम्हाला काही कमी करणार नाही, चॅलेंज देऊन सांगतो. बरोबर आहे ना. माता भगिनींनी कितीही तुमच्या मनातनं तुमच्या भावाला सांगा, तुमच्या वडिलांना सांगा, मित्रमैत्रिणींना सांगा, मन तुमचं मोकळं होतच नाही, तुम्हाला त्याचं समाधान मिळतच नाही. पण नवऱ्यानं एक गोष्ट ऐकली, जे समाधान तुम्हाला मिळते ते कशात आहे का? नाही ना. बरोबर आहे का नाही सांगायचं? हा, पण ते ऐकून घ्यायसाठी ते जनावर पाहिजे बरं का. ते जनावर सोबत ठेवा. ते कुट्ट्याला बांधलेलं जनावर आहे, जेवढा कासरा आहे तेवढंच लांब जाते, त्याच्या पुढे जाईत नाही, हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का नाही? जेवढा तुम्ही कासरा सोडलाय ना, तेवढ्यावरच त्याची उडी असते, त्याच्या पुढे जाईत नाही, त्या पुढे जाईत नाही. कोण जाऊ शकते का? हा, जाणार असेल तर फक्त पासवर्ड सांगायचा मोबाईलचा, पास. बघू इथलं इथं मोबाईलचा फक्त पासवर्ड सांगायचा, तुम्ही सोडू ना. गुरुजी तुम्ही उघडाच दिला मोबाईल करून, धाडसच. तर असो, चला आपण बघा, जे सांगतो ते माझं पटणार तुम्हाला, मला माहिती आहे. म्हणून 2 जण सोबत का राहायचं? कारण शेवटपर्यंत आमची आजी नेहमी म्हणायची, तरुणपणी वेगळं वेगळं, म्हातारपणी गळ्याला गळ. हे म्हातारपण आहे ना, नवरा बायको सोबत असतील ना, तरच म्हातारपण चांगलं जात आहे, नाहीतर काही उपयोगाचं नाही. एकटं म्हातारं कुठं काही हिंडणार, काय करते बघा, काही किंमत नसते. एकटी म्हातारी काय किंमत नसते. आजी बसा जरा, देत्यात थांबा जरा, हेच असते. हे असला विषय नको, खरंच नको, दुश्मनाला सुद्धा नको. म्हणून तुम्हाला सांगतो की जो हसत मुखी तो सदा सुखी, जो हसे उसका घर बसे. म्हणून हसत राहा, आनंदात राहा. त्या घरात तुम्हाला बघा वातावरण चांगलं असेल, त्या घरात आपल्याला सुद्धा गेलं की पटकन एखाद्या घरात करमायला लागतं. आणि एखाद्या घरात समजा कोणतर आजारी असेल, भांडण असेल, तिथं थांबू वाटतं का? ज्या घरात भांडण आहे ना, तिथं थांबायची इच्छा राहत नाही. मग आपल्या घरात लोकांनी यावं, एनर्जी यावी, हे लक्षात